नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 12 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, दोन्ही शेड पॅक होते आणि ग्राउंड वरती 3 लाईनी ट्रॅक्टरचे। आज आवक थोडीशी वाढली, 2 लाईनी वाढले ट्रॅक्टरचे। टोटल आवक जर धरली तर 400-450 पर्यंत आहे। बघू आज काय बाजार भाव निघतो। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगेला असतो आणि शेवटला तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ जर बघितला तर सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला सोप्या पद्धतीने कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओला लाईक करा। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि ट्रॅक्टरचं बघू पहिल्या नागापासून बघू काय बाजार भाव निघतं। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो। बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी। मित्रांनो, काय भाव गेला दादा? 1395 1395 रुपीज। कुठला आहे कांदा? शिवरी। बियाणं कोणतं होतं याचं? स्वराज समृद्धी। बर, ठीक आहे। काय निघालं बाजार भाव? 1432 रुपये। 1432 1432 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, पारेगाव। ठीक आहे। काय भाव गेलं? 1400 कम्प्लीट 1400 जाईल का? 1430 रुपये जाईल। 1430 रुपीज। कुठला आहे कांदा? वनी। ठीक आहे। काय भाव गेलं? 1435। बघ शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी। 1435 जाईल। 1435 रुपीज। कुठला आहे कांदा? पुणेगाव। आणि बियाणं कोणतं होतं दादाचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। पुणेगाव, ओके। काय भाव गेलं? 1480। बरं, बुंधाटे 1480 1480 रुपीज। बियाणं कोणतं होतं दादाचं? जयशंकर। ठीक, पुढे बघू। बघ शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी। काय भाव गेला गणेश भाऊ? 1352 रुपये जाईल। 1352 रुपीज। कुठला आहे कांदा? वनी। ठीक आहे। काय भाव गेलं? 1521 रुपये। 1521 रुपीज। 1521 माळीवाडा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी। माळीवाड्याचा कांदा आहे, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही गोल्ट आहे। काय भाव गेलं? किती गेलं? 1232 जाईल। 1232 रुपीज। 1232 माळीवाडा, मुल्लेर। ठीक आहे, पुढे बघू। हे काय भाव गेलं? किती गेला? 1341 1341 रुपीज। कुठले दादा? मुल्लेर, माळीवाडा। ठीक आहे। आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे, सुपर क्वालिटी माल आहे, कलर आहे। काय भाव गेलं? 1781 1781 रुपीज। कुठला आहे कांदा? माळीवाडा। बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी ना, ठीक आहे। माळीवाड्याचा कांदा आहे, पुढे बघू। 1781, ठीक आहे। काय भाव गेलं? 1400 रुपये। गोल्ट आहे, बघू शकतो तुम्ही, सुपर गोल्ट आहे। 1400 रुपीज। कुठले आपण? माळीवाडा। 1400 रुपयापर्यंत जाईल। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद। किती जाईल? 1399 लगभग 1400 रुपये जाईल, ठीक आहे। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1426 मुल्लेर, माळीवाडा। बघू शकतो तुम्ही 1426। कुठला आहे कांदा? मुल्लेरचाच आहे ना, बरं, ठीक आहे। दादा बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे। 1426 जाईल ना। हे काय भाव गेलो? हा, 1400 रुपये। 1400 रुपये। 1400 रुपये। कुठला आहे कांदा? माळीवाडा ना, मुल्लेर। ठीक आहे। पूर्ण लाईन माळीवाड्याची वाटत आहे। इकडे कोण आहे?
हे काय गेलंय? 1580. 1580 रुपये. 1580 रुपीज. 1580 रुपये. बघ शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? मागेवाडा. ओके. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे. दावतवाडी. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज, मीडियम क्वालिटी मिक्स आहे. किती गेलं? 1425. 1425 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? उंबरखेड. बियाणं कोणतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. उंबरखेड. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1535. 1535 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबरी. बरं ठीक आहे. देवरगाव. बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे ना. ठीक. धन्यवाद बरं का. किती गेलं काका? 1790. 1790 रुपीज. 1790. बघ शकतो 1790 जाईल. कुठले? पिंपळगावचा आहे ना. ठीक आहे. पिंपळगावचा कांदा आहे. 1790 काढलंय. 1790 रुपीज. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक. मित्रांनो पहिल्या लाईनीपासून सुरुवात केली आपण. बघ शकतो कांद्याची क्वालिटी. पहिलाच नागी. काय गेलंय? 1280. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? राजापूरचा कांदा आहे. 1280 रुपये जाईल. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. कुठं बघू. 1280. काय भाव गेलं? 1260 रुपये. 1260 रुपीज. काल परवा होते का? नाही ना. बरं. कुठले आपण? उंबरी. ठीक. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. काल परवा तेव्हा होते का? नाही ना. ठीक. पुढं बघ. काय भाव गेलं? 1380 रुपये. बघ शकतो मी. 1380 रुपये झाले. 1380 रुपीज. 1380. मीडियम साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? आडगाव. नाशिक ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. आडगावचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढं बघ. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1380. कुठला आहे कांदा? मनोरी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. 1380 ना. 1380 रुपीज. काय भाव गेलं? किती गेलं? 1599. 1599 रुपीज. कुठले दादा? देवगाव ना. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. देवगावचा कांदा मित्रांनो. पुढं बघू. काय गेली गोल्टी कोणाची? किती गेली? 981 रुपये गोल्टी. 981 रुपीज. कुठले? करंजाळी. ठीक. बघ शकतो मी. मिक्स आहे. काय भाव गेलाय? 1300 रुपये. गोल्टा मीडियम मिक्स आहे मित्रांनो. 1399. वडनेर बायराव. 1300 रुपये झाले ना. 1300 रुपीज. वडनेर बायरावचं कांदा आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची मित्रांनो. किती झाले हो? 1450 रुपये ना. बघ शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी माल आहे. मीडियम साईज कांदा होता. 1450. कुठला आहे कांदा? वावी ना. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघ. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1626. 1626 रुपीज. कुठला आहे कांदा? सरवळे खुर्द. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? राईचं बियाणं आहे. ठीक. सरवळे खुर्द. बघ शकतो तुम्ही. गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 1190. सुपर गोल्टी. बघ शकतो तुम्ही. कलर आहे. कुठले आपण? आमदार. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? का बियाणं? गुलाबी प्रसाद गुलाबी. ठीक आहे. पुढं बघ. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपये. कुठले आता? शिरवाडीवाणी. हा. शिरवाडीवाणी. 1500 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1500 रुपये ना. कम्प्लीट का? बरं ठीक.
बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1500 रुपये. कुठला आहे कांदा? कारसूळ. 1500 रुपये जाईल. 1500 रुपये कारसूळचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं? ओम गायत्रीचं. ओके, ओम गायत्री बियाणं आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1381. 1381 रुपीज. कुठला आहे कांदा काका? कोकणगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे, कोकणगाव. पुढं बघू. काय गेलं? 1256. 1256 रुपीज. कुठे दादा? बरं, चितेगाव. पुढं बघ. 1370 रुपये. 1370 रुपीज. 1370 रुपये. बघू शकतो दादा. कुठले हो? मोजर मी. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. ओझर मिक्सचा कांदा आहे. पुढं बघू. दुसऱ्या लाईनला जाऊ आता. दुसऱ्या लाईनचा पहिला ना घे. बघू शकतो मी. काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 जाईल. 1300 रुपीज. काल परवा होते का? काल होते पण मग उलटी होती. किती गेली होती? 880 गेली होती. बरं, ठीक. कुठले आपण? साकोरा. बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे ना. ठीक. किती गेलं? 1334 रुपये. 1334 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे. घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. काय भाव गेला काका? 1452. कुठला आहे कांदा? खैरवाडी. बियाणं कोणतं त्याचं? ओम गायत्री. काय परवडून नाही राहिले काय कांद्याचं? मागे 1400-1500 रुपये मार्केट होतं ना, आता जर 1400 काय परवड राहिले? बरोबर आहे. लाख रुपयाने कांद्याला खर्च आहे. बरोबर. ते लाख आहे. रुपयाचे कांदे खर्च आणि लाख रुपये कांद्याचे काढणार काय काढणार? बरोबर आहे. कशी शेती करायची? भाडा सगळं वेगळा खर्च जातो. 60 रुपये नाफेड कांदा घ्यायचा पहिले तरी समाधानी होतं. आता 1400-1500 जर क्विंटल खर्च आहे. बरोबर. वल्ल्या कांद्याला ओल्या कांद्याला भाव होता. अवघड झालं, अति अवघड. कोणतं चॅनल? पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल. बर, ओके. धन्यवाद काका. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1453. 1453 रुपीज. कुठले? पिंपरी. बियाणं कोणतं होतं काकायचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पिंपरीचा कांदा आहे. बरं, पुढं बघू शकतो तुम्ही. काय गेलं? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपीज. ॲव्हरेज माल आहे. कुठले आपण? पालखेड. ठीक आहे. 1400 रुपये.